हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन। आज आपण रवा आणि गव्हाच्या पिठापासून मस्त असा नाश्ता बनवणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सतत मिळत राहतील। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे। हा नॉर्मल रवा आहे जो आपण शिऱ्यासाठी किंवा उपम्यासाठी वापरतो। तर आता एक बाउल घ्यायचा आहे आणि हा जो 1 वाटी रवा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ आहे तर ते आपल्याला या बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बारीक कापलेला कांदा घेतलाय मी, मुठभर कांदा आहे हा, अगदी बारीक कापलेला घेतलाय। त्याच्यानंतर मुठभरच कोथिंबीर घ्यायची आहे बारीक कापून। त्याच्यानंतर मी चिली फ्लेक्स घालणार आहे, तर 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहे। तर चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट किंवा लाल तिखट वापरलं तरी देखील चालेल। चिली फ्लेक्स ऑप्शनल आहेत आणि तुम्हाला अजून तिखट करायचं असेल तर तुम्ही लाल तिखटही घालू शकता। मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता थोडं थोडं पाणी घालून पतलंसं असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर अगदी थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला बॅटर बनवायचं आहे, गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत। एकदम पाणी घातलं तर गुठळ्या होतील, तर गुठळ्या मोडत मोडत थोडं थोडं पाणी घालत आपण अशा पद्धतीने हे पतलंसं असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। तर बघू शकता मी कन्सिस्टन्सी दाखवत आहे। तर आता झाकण ठेवून आपल्याला हे 5 मिनिटं रेस्ट करू द्यायचं आहे। तर 5 मिनिटाच्या नंतर बघू शकता आपण रेस्ट करवलेलं आहे। हे परत एकदा नीट ढवळून घ्यायचं आहे। आपण रवा वापरल्यामुळं याला रेस्ट देणं आवश्यक होतं। आता हा डोस्याचा तवा घेतलेला आहे, तर याच्यावरती थोडंसं तेल स्प्रेड करायचं आहे अशा पद्धतीने आणि तावा आपल्याला चांगला कडकडीत गरम होऊ द्यायचा आहे। अगदी गरम हवा आहे आपल्याला तावा। तर गॅसची फ्लेम मी फुल केली आहे आणि तावा चांगला तापू दिलेला आहे। तर तावा चांगला तापल्याच्या नंतर हे जे बॅटर आहे तर परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि वाटीच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने या ताव्यावरती हे बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला पसरवायचं नाही आहे, जस्ट जिथं रिकामी जागा दिसेल तिथं ओतायचं आहे। आणि कडांनी तेल सोडत आहे मी, ज्या ठिकाणी छिद्र दिसेल तिथे देखील तेल सोडून घ्यायचं आहे आणि चांगलं भाजू द्यायचं आहे। आता आपल्याला याला अजिबात हात लावायचा नाही आहे। वरची बाजू पूर्णतः कोरडी झाली त्याच्यानंतरच आपण हे पलटवून घेणार आहोत। तर एका साईडनी भाजलं तरी चालेल, परंतु अजून क्रिस्पी करण्यासाठी मी दोन्ही साईडनी भाजत आहे। तर हलक्या हाताने आपल्याला याच्या ज्या कडा आहेत तिथून आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी पलटवून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आणि आता दुसऱ्या साईडनी देखील आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। तर दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकता अगदी सिंपल असा हा पदार्थ आहे, घरच्या अवेलेबल साहित्यामध्ये तयार होतो आणि झटपट तयार होतो। तर बघू शकता पहिला हा नाश्ता आपला रेडी झालेला आहे। तर आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे देखील बनवून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मस्त खमंग कुरकुरीत असा हा नाश्ता रेडी झालाय। तुम्ही हा नाश्ता कुठल्याही सॉस सोबत किंवा एखाद्या ग्रीन चटणी सोबत सर्व करू शकता। तर मी या ठिकाणी जवसाची तिळाची चटणी घेत आहे आणि त्याच्यावरती घरचंच बनलेलं लोणी घालणार आहे आणि याच्यासोबत खाणार आहे, खूप मस्त लागतो। तर बघू शकता रेडी झाली आहे रवा आणि गव्हाच्या पिठापासून बनलेली आपली ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।